किनवट तालुक्यात सहस्त्रकुंड धबधबा येथे आज दुपारी पाण्याच्या प्रवाहात उमरखेड तालुक्यातील एकांबा येथील 4 महिला व 3 मुलं असे एकूण 7 जण अडकले होते। नांदेड जिल्हा प्रशासनाने तात्काळ शोध व बचाव कार्य करून त्या सर्वांना पाण्यातून सुखरूप बाहेर काढले। जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व उपविभागीय अधिकारी तथा सहाय्यक जिल्हाधिकारी किनवट जेनेथ दोनतुला यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी किशोर कुर्हे यांच्या समन्वयातून ही कारवाई करण्यात आली। किनवट तालुक्यातील मौजे वाळकी इस्लामपूर पोलीस स्टेशन हद्दीत सहस्त्रकुंड धबधबा येथे दुपारी 3:15 वाजण्याच्या सुमारास 4 महिला व 3 मुले असे एकूण 7 जण सहस्त्रकुंड धबधबा पाण्याचा प्रवाह कमी असल्याचे समजून मुरळी तांडाकडे जात होते। त्यावेळी त्यांना मंदिराजवळील काही लोकांनी पाण्यात जाऊ नका असं सांगितलं, पण त्यांनी आम्ही येथीलच असून नेहमी जात असतो असं सांगून त्या महिला पाण्यात गेल्या। परंतु पुढे जात असताना पाण्याचा मोठा प्रवाह असल्याने त्या पाण्यात अडकल्या व मदत मागण्यासाठी आरडाओरडा करत होत्या। तेथील सूरज भरदे व इतर युवक नागरिकांनी लगेच प्रसंगावधान दाखवत माहिती जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड यांना दूरध्वनीद्वारे दिली। जिल्हाधिकारी कार्यालयातून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाने तात्काळ वायरलेसवर पोलिसांना व तहसीलदार किनवट यांनाही कळवण्यात आलं। तात्काळ शोध व बचाव कार्यास सुरुवात करण्यात आली। प्रसंगाचं गांभीर्य ओळखून जिल्हाधिकारी राहुल कर्डिले, निवासी उपजिल्हाधिकारी किरण अंबेकर व जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण यांनी जलसिंचन विभागाला सोडत असलेलं पाणी बंद करण्यास सांगितलं। तसेच शासनाकडे हेलिकॉप्टरची मागणी बचाव कार्यासाठी केली। स्थानिक शोध व बचाव पथकाद्वारे तेथील भोई समाजातील तडफदार युवकांनी तहसीलदार शारदा चौंडेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक उदय भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली शोध व बचाव कार्य सुरू करण्यात 7 जणांची सुखरूप बचाव केला। दुपारी 3:15 वाजता घटनेची माहिती व तात्काळ 2 तासात शोध व बचाव कार्य सायंकाळी 5:15 वाजता यशस्वीरित्या पूर्ण केलं। यात अनुसयाबाई दिगंबर ताळमवार वय वर्ष 45, गजराबाई शिवाजी काठेवाड वय वर्ष 45, सुवर्णा ज्योतिराम गांधरवाड वय वर्ष 32, पूजा दिगंबर ताळमवार वय वर्ष 19, कोमल शिवाजी काठेवाड वय वर्ष 17, कामिणी ज्योतिराम गांधरवाड वय वर्ष 4, विघ्नेश ज्योतिराम गांधरवाड वय वर्ष 1 हे सर्व राहणारे आहेत। यांना वाहत्या पाण्याच्या प्रवाहातून धबधब्यातून सुखरूप बाहेर काढण्यात आलं। तहसीलदार किनवट शारदा चौंडेकर व सहाय्यक पोलीस निरीक्षक इस्लामपूर उमेश भोसले यांच्या प्रत्यक्ष सहभागातून मंडळ अधिकारी इस्लामपूर सचिन भालेराव, गाडे जेपी दाऊद खान पुष्पलवार, ग्राम महसूल अधिकारी अक्षय महाले, पोलीस पाटील वाळकी रवी खोकले, कोतवाल अमोल राठोड यांच्यासह स्थानिक शोध व बचाव कार्य पथक, भोई समाजातील रेस्क्यू करण्यात पांडुरंग जळबाजी, नागिलवाड, दत्ता माधव चोपलवाड, अनिल शंकर भट्टेवार, रामराव साहेब घट्टलवार, दत्ता विठ्ठलवार, सुनील शंकर भट्टेवार यांनी सहभाग घेतला। तसेच सहस्त्रकुंड बाणगंगा महादेव मंदिर ट्रस्टचे सचिव सतीश वाळकीकर यांनी मदत केली। तालुका मुदखेड, जिल्हा नांदेडहून प्रतिनिधी अतिक अहमद। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।